डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलं आणि ते गेल्यानंतर ते कार्य अपुरं राहिलं. मान्यवर कांशीराम साहेब यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्यांचे जे लेफ्टनंट होते त्यांची जबाबदारी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम पुढे जावं. परंतु बाबासाहेब आंबेडकर स्वतःच सांगतात की माझ्या हयातमध्ये माझं नेतृत्व करणारा, हे चळवळ पुढे नेणारा मला एकही व्यक्ती दिसत नाही. दिल्लीच्या आसपासची जे राज्य आहेत त्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण, त्यांनी काय कामं केली, कोणासाठी केली, हे कामं कोणालाही माहीत नाही. म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं जे महत्त्वपूर्ण आहे ते मिळवण्यासाठी प्राणपणाने झटा. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की महानता केवल संघर्ष और संघर्ष से ही प्राप्त हो सकती है. बाबासाहेबांचे विचार ऐकायला कोणी तयार नाही, पण बाबासाहेब म्हणून डोक्यावर घ्यायला पूर्ण समाज तयार आहे. शासन करती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. याला कृतीत उतरवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील. कहीं हम भूल ना जाए, या अभियानांतर्गत आज आपण इथे 8वी बहुजन परिषद घेत आहोत. ही नागपूरची क्रांतीभूमी, या जागेवर आपण अनेक कार्यक्रम यापूर्वीसुद्धा राबवलेले आहेत आणि ही 8वी बहुजन परिषद आज आपण इथे घेत आहोत. यापूर्वी 2 महिने सतत महाराष्ट्रभर आपण चालता फिरता आंबेडकर मेळा याचं आयोजन केलेलं होतं आणि या 15 तारखेला म्हणजे 15 तारखेपासूनच 15 मार्च 2026 पासून आपण याची सुरुवात केली. नागपूरच्या दीक्षाभूमीवरूनच आपण त्याची सुरुवात केली आणि आज त्याचा आपण समारोप करतो आहे. तर सतत 2 महिने झाले, अनेक लोकांनी खूप तारीफ केली माझ्या शब्दामध्ये की एवढं मोठं काम कसं केलं किंवा तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. पण खरोखर सांगते की तारीफ किंवा आमचा सन्मान किंवा आनंद व्हावा या गोष्टीसाठी हे काम झालेलं नाही. कोणीतरी खूप चांगलं म्हणावं आणि आम्ही ते आनंदानं भरून जावं, कोणीतरी खूप ताड्या वाजवाव्यात आणि आम्ही आनंद करावा, यासाठी हा कार्यक्रम नाही. आपल्या सर्वांना हे समजावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलं आणि ते गेल्यानंतर ते कार्य अपुरं राहिलं. मान्यवर कांशीराम साहेब यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्यांचे जे लेफ्टनंट होते त्यांची जबाबदारी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम पुढे जावं. परंतु बाबासाहेब आंबेडकर स्वतःच सांगतात की माझ्या हयातमध्ये माझं नेतृत्व करणारा, हे चळवळ पुढे नेणारा मला एकही व्यक्ती दिसत नाही. हे आज आपण समजू शकतो की का भेटला नसेल. आणि मग ऑपरेस्ट इंडियन याच्यामध्ये आंबेडकर मेल ऑन व्हील्स हे प्रस्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कुठून घेतलेला आहे. हा काही आमच्या डोक्यामध्ये आलेला कार्यक्रम नाही, ही कॉपी आहे, पण महापुरुषांची कॉपी आहे. आपण सगळे कॉपी करत असतो. आपण या समाजामध्ये जेव्हा आता आजकाल नाही का वाढदिवस होत आहेत, लग्न होत आहेत, अनेक कार्यक्रम होत आहे, कॉपी केल्या जाते की ह्याच्या लग्नामध्ये असं झालं, आपल्याही लग्नामध्ये आपण असं करू. यांनी ही गाडी घेतली, आता आपण ती गाडी घेऊ, कॉपी केल्या जाते. हिनी अशी साडी घेतली, नेक्स्ट टाइम मी अशी साडी घेणार, कॉपी होते.
आम्ही महापुरुषांची कॉपी केली. मान्यवर कांशीराम साहेबांनी 1980 मध्ये 2 महिने 14 एप्रिल 1980 ते 14 जून 1980 पर्यंत आंबेडकर मेला ऑन व्हील्स हा कार्यक्रम राबवला होता. जवळपास 9 राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला होता. आणि त्याचे कालच सरांनी ते ग्रुपवर टाकलेलं आहे की त्या काळामध्ये त्यांची काही फोटोज आहेत. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की काय आहे हे. एक गाडी असते, त्याच्यामध्ये काही सामान आहे. दुसरी गाडी आहे ज्याच्यामध्ये आम्ही 7-8 लोक आहोत. एक समोरची गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे आमचा, तो आपला कार्यकर्ताच आहे. आणि 1-2 जण सोबत आहेत. प्रत्येकाची कामं वाटून आहेत. आज आपल्याला ह्या सगळ्या गाड्या आहेत, त्या काळामध्ये सायकली होत्या. आज काळ थोडासा सोपा झालेला असला तरी आपण इतकाही त्यांचा जो संघर्ष आहे तो खूपच सोपा होता असं नाही. म्हणजे आपण करू शकलो म्हणून ते करू शकले किंवा ते केलं आपण केलं ते सारखं नाही. त्यांचं त्या काळचं अजून कठीण काम होतं. आणि आंबेडकर मेळा कशासाठी, वाय दिस आंबेडकर मेळा, तर मान्यवर कांशीराम साहेब त्याच्यामध्ये त्या लेखामध्ये दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जवळपास अनेक लोक ओळखत नाहीत आणि आपल्या समाजातलीच लोक ओळखत नाहीत. SC ST मायनॉरिटीज यापैकी समाज जो आहे 85% OBC पण त्याच्यामध्ये, हा समाज डॉक्टर बाबासाहेबांनाच ओळखत नाही. आणि म्हणून घराघरापर्यंत जाऊन या एरियामध्ये महाराष्ट्रात ॲटलिस्ट काहीतरी ओळख आहे. परंतु त्या काळात तिकडे UP साईडला दिल्लीच्या आसपासचे जे राज्य आहेत त्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण, त्यांनी काय कामं केली, कोणासाठी केली, हे कामं कोणालाही माहीत नाही. म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना जाऊन सांगायचं आहे की अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे, आता तरी उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. हे करण्यासाठी आंबेडकर मेला ऑन व्हील्स होता. आणि त्याच्यासोबत काही लोक होती जी हेच सगळे कामं करायची, जे आम्ही केली, राबवली. ती कामं किती कठीण आहे ते जे सगळेजण, म्हणजे जरुरी नाही आम्ही तर सोबत होतो, निश्चितपणे प्रत्येक गोष्ट अनुभवली आहे. परंतु जे सोबत नव्हते त्यांच्यापर्यंत सुद्धा मेसेजच्या मार्फत, फोटोंच्या मार्फत, व्हिडिओजच्या मार्फत किंवा अजून पत्रकं त्यांनी घरोघरी पोहोचवलेली आहेत. त्यांनी शीट घेऊन कलेक्शन मागितलेलं आहे. तर ते सर्वच जण याचा हिस्सा आहेत आणि हे सर्वांचं मिळून काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा रथ पुढे नेण्यासाठी म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचलो. त्या काळामध्ये गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी तुलना होती. आणि त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम किती आहे, गांधींनी कसा धोका दिलेला आहे, हे सगळं पोहोचवण्याचं काम आज जे भारतभर जय भीमचा नारा लागतो, जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में, तर हे मान्यवर कांशीरामजी साहेबांची देणगी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवनात म्हणाले होते, जेव्हा कार्यकर्ते असतात ना त्यांना असं वाटतं की महापुरुष आहेत तर त्यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये मनवली गेली पाहिजे आणि ते जिवंत होते त्या काळामध्ये. पण तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं जे महत्त्वपूर्ण आहे ते मिळवण्यासाठी प्राणपणाने झटा. आज आपण काय करतोय? आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, ज्या वेळेस फिरलो त्यावेळेस जयंतीची सुरुवात सुद्धा झाली होती. मध्ये जयंतीची सुरुवात झाली, अनेक होर्डिंग, अनेक पोस्टर्स, अनेक बॅनर आणि अनेक अनुभव सुद्धा आम्हाला आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मान भेटला असं नाही, अपमानही भेटलेला आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला आहे त्या लोकांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी ज्यांना जाणीव आहे ते लोक धन्य होत. गुलामगिरीवर हल्ला चढवण्याकरिता जे आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते लोक धन्य होत.
आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, मानाची, अपमानाची आणि संकटाची, वादळाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते लोक धन्य होत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकीकडे असे म्हणतात आणि दुसरीकडे तसे वागतानाही दिसतात. अक्षरशः त्यांची मुलं, आपण वारंवार ते सांगत असतो आणि ते वारंवार सांगितल्याच गेलं पाहिजे. कारण आपल्याला जेव्हा आज आपण गोष्ट करतो नाही का, आज ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, वादळ आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ज्या दिवशी आम्ही न्यूजपेपरमध्ये बातमी वाचली की हीट वेव्ज आहे 2-3 दिवस, तर ह्या 2-3 दिवस सामाजिक कार्यक्रमच होणार नाही. आणि आम्ही पण सगळे टेन्शनमध्ये आलेलो की आता काय होणार, कसं होणार. पण त्याची परवानगी मिळाली. तर यावरून आपण हे सांगू शकतो, ज्या दिवशी कलेक्टर डिक्लेअर हॉलिडे होता की हीट वेव्ज आहेत, कोणीही घराच्या बाहेर निघू नये, त्या दिवशी सकाळी आम्ही सगळी टीम 10-12 दिवसांच्या आमच्या 5व्या चरणासाठी निघालेलो होतो. तर ऊन, वारा, पाऊस, वादळ हे बाबासाहेबांनी सांगितलं की काहीही हो, काहीही म्हणजे काहीही. आणि सगळ्यात जास्त वाईट काय होऊ शकते, तर त्यांच्या मुलांचं मरणाशिवाय वाईट काहीच होऊ शकत नाही. त्यापेक्षा अधिक वाईट कुठलीच गोष्ट नाही. पण त्यांची मुलं जरी गेली तरी त्यांनी माघार घेतली नाही, तरी ते मागे हटले नाही. आई रमाईंची साथ इतकी होती की अक्षरशः त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असताना, जेव्हा त्यांच्याजवळ पैसा नव्हता, बाबासाहेबांना पाठवण्यासाठी त्यांना जमा करावा लागत असे पैसा, त्या काळामध्ये छोटे मोठे कामं तर कोणती कामं, त्या काळामध्ये त्यांना ना औषध, ना पाणी, ना काही, आणि काहीच सुविधा नाही, ते तर सोडा, 2 वेळच्या खाण्याची सुद्धा सोय नाही. अशाही परिस्थितीमध्ये आई रमाई आणि त्यांची जी भावजय होती, ते दोघेही जणी जातात आणि ते पोटोशी असतात तरी सुद्धा रस्त्यावर खडी टाकण्याचं काम करत आहेत. आपण विचारही करू शकत नाही. आज अनेकांनी म्हटलं की तुम्ही हे काम केलं, याही पेक्षा मोठं काम या महापुरुषांनी केलेलं आहे. आपण अजून तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. अजून आपण खूप काही करायचं बाकी आहे. हे एक कार्यक्रम आहे, आपण असे छोटे मोठे कार्यक्रम घेतलेले आहे, पण अजून तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. पण माझे काही सहकारी आहेत, आता त्यांना भीती वाटते. आणि मला सगळ्यात जास्त या 2 महिन्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न की तुम्ही एकटं कसं करत आहात. कारण बऱ्याच ठिकाणी मी सरांसोबत, सगळ्या टीमसोबत महिला म्हणून एकटी होती, बाकी ठिकाणी माझ्याबरोबर काही महिला होत्या, पण अनेकदा मी एकटी होती. तेव्हा फोन केल्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला की एकटं कसं करत आहे. आणि अनेक ठिकाणी अशा गोष्टी झाल्या ज्या मी आता माईकवरून सांगताही येत नाही. आणि तुम्ही समजू शकता, महिलांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात, पण आपली टीम अशी आहे की मला कधीच घराच्या बाहेर गेली असं वाटलं नाही. आणि हे कामं करत असताना जेव्हा मग विचार करायची आणि कधी कधी म्हणायची की मला वाटते की मी हारली. भाषणं देणं सोपं आहे, फार सोपं आहे. सगळेजण येऊन इथं म्हणतात, भाषणं देतात की त्यांनी असं काम केलं, त्यांनी तसं काम केलं. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण, चिखल, माती यांचा मारा झाला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या सख्या सासऱ्यांनी, त्यांच्या महात्मा फुलेंच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढून दिलं. या सगळ्या गोष्टी सांगणं सोपं आहे, पण जेव्हा आपल्यावर येते, जेव्हा आपल्यावर ते घडते, तेव्हा कळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की महानता केवल संघर्ष और संघर्ष से ही प्राप्त हो सकती है. त्याच्याशिवाय महानता येऊ शकत नाही, त्याच्याशिवाय चळवळ पुढे जाऊ शकत नाही. जर आपण म्हणू की आम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहू आणि पुढेही जाऊ
आणि चळवळीचंही काम पुढे वाढेल, तर असं पॉसिबल नाही. कोणताच महापुरुष, तुम्ही कोणतेही महापुरुष बघा, यांनी म्हणजे बुद्धांपासून पहा की बुद्धांचं एवढं राजवैभव होतं, बुद्धांनी ते राजवैभव सोडून दिलं. त्यांची पत्नी आणि त्यांचं बाळ छोटं होतं तरी त्यांनी पर्वा केली नाही. सगळं असताना सगळंच सोडून निघून गेले. का त्यांना बोलले नसतील लोक? त्यांनाही लोक बोलले असतील. आपल्याजवळ तर काहीच नाही जेवढं वैभव बुद्धांकडे असेल, पण त्यांनी तो विचार नाही केला. त्यावेळेस आपल्यासाठी, आपल्या हक्कांसाठी, आपल्या न्यायासाठी गौतम बुद्ध निघून गेले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा हा जो संघर्ष केलेला आहे, हा जो त्याग केलेला आहे, एकटे होते. जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही एकटे आहे का, तेव्हा डोक्यात एकच उत्तर आलं की सावित्री एकटी होती त्या काळामध्ये आणि तिने या धर्मांधाच्या छाताडावर लाथ मारली. आणि पुढे आज जे काही मी इथे बोलते आहे, जे काही अनेक महिला इथे बसलेल्या आहे, आपण घराच्या बाहेर निघू शकतो. आज कोणी टीचर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, वकील असतील, या सगळ्या महिला, हे सगळे पुरुष त्या काळात जर पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848ला शाळा सुरू झाली नसती, आज हे सांगण्यासाठी आपण इथे उभं राहिलो नसतो. ही परिस्थिती त्यांनी झेलली. काय फक्त त्यांनीच झेलावं आणि आपण फक्त भाषणं द्यावीत आणि भाषणातनं सांगावं की आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे, आपण असं करूयात, आपण तसं करूयात? ही चळवळ नाही मित्रहो. करावं लागेल. जर आपल्याला बाबासाहेबांचं काम पुढे वाढवायचं आहे तर आपल्याला करावं लागेल. हा करेल किंवा तो करेल तेव्हा मी करेल असं होणार नाही, जोपर्यंत आपण स्वतः करणार नाही. कारण आपल्या स्वतःशी बांधिलकी असायला पाहिजे. जेव्हा आता विचारण्यात येते की बाबा तुम्ही बाहेर फिरता, ऊन आहे खूप जास्त, तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, तुम्ही स्वतःची निगा राखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम साहेब आणि इव्हन महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांनाच त्रास होते, या सर्वांनाच बिमाऱ्या होत्या, या सर्वांनाच दुःख होती, या सर्वांनाच फॅमिली होती, या सर्वांना लेकरंही होती. पण कोणाचाच विचार न करता त्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे. जेव्हा मी एक प्रसंग वाचला, माहित नाही मला त्या दिवशीचा तो प्रसंग सत्य आहे, पण मला तो मनाशी भिडला की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 26 जानेवारी 1950ला जेव्हा ते संविधान देतात, सुपूर्द करतात आणि लागू होतं संविधान, त्याच्यानंतर एकदाच बसून रडत आहेत एकटेच आणि हसत सुद्धा आहेत. नानकचंद रत्तू विचारतात की बाबासाहेब तुम्ही काय इतके आनंदित झाले की तुम्ही हसत आहे, आणि हसता हसता मधातच असे काय दुःखी झाले की तुम्ही रडत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नानक, मला आज इतका आनंद होतोय की आज अनेक जे जनता आहे, या देशातला प्रत्येक नागरिक आहे, त्या सर्वांनाच आज त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला, म्हणून मला खूप आनंद होत आहे, खूप खुशी होत आहे, म्हणून मी हसत आहे. मग ते विचारतात इतका आनंदाचा दिवस आहे, इतका सुखाचा दिवस आहे ह्या सगळ्याच जनतेसाठी, मग तुम्ही रडत का आहे? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अशा वेळी मला माझी मुलं आठवतात, माझी 4 मुलं जी मला सोडून गेली, गंगाधर, रमेश, इंदू आणि माझा लाडका राजरत्न. या मुलांसाठी, म्हणजे इव्हन राजरत्नाला तो कपडा गुंडाळण्यासाठी माझ्याजवळ नवीन कपडा सुद्धा नाही, त्या मुलांना औषध द्यायला माझ्याजवळ पैसा नाही, मी इथे होतो पण नाही, अशी परिस्थिती मला आठवते. त्या रमाईचं मला दुःख आठवते की मी माझ्या लेकरांसाठी काहीच करू शकलो नाही आणि म्हणून मला रड येतो.
पण त्याच्यापेक्षा जास्त मला त्या गोष्टीची खुशी आहे की आता यापुढे एकही राजरत्न, एकही गंगाधर, एकही रमेश किंवा एकही इंदू बिना औषधाने मरणार नाही, कारण त्यांच्यासाठी ते हक्क आणि अधिकार संविधानामध्ये नमूद करून ठेवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. भाषणातून कितीही सांगितलं, मनापर्यंत भिडलं तर माणूस कामालाही लागतो. पण बाबासाहेब आंबेडकरांचं काम इतकं आहे की आज आपण त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, डोक्यात घेत नाही. आम्ही जिथे जिथे गेलो, जो आम्हाला नाही का अनुभव आली. एका ठिकाणी वाशिमला गेलो होतो. वाशिमला गेलो, एका विहारामध्ये बोलणी केली की आम्हाला विहारामध्ये राहायचं आहे आणि विहारामध्ये तुम्ही या अशी त्यांनी आम्हाला परवानगी पण दिली होती की चला तुम्ही या विहारामध्ये राहा, जेवण खावण करून तुम्ही नाही का तुमची अरेंजमेंट करून या. राहायला गेलो पाहतो तर तिथे आम्ही नुक्कड सभा जशा घेत होतो, नुक्कड सभा तुम्ही पाहिले असेल इथे अनेक फोटोज किंवा पोस्टर की आम्ही कुठेही जिथे आम्हाला लोक दिसत आहेत, बाबासाहेबांचा पुतळा आहे, कुठे विहार आहे, कुठे रस्ता जिथे खूप लोक आहे, बस स्टँड आहे, त्या ठिकाणी आम्ही माईक आपला ओपन करून पत्रकं वाटण्याचं काम, पोस्टर चिपकवण्याचं काम, सगळ्यांना कामं वाटून दिलेली होती. आणि त्यानंतर ते सगळं कलेक्ट करून दुसऱ्या दिवशी त्याचा मेसेज बनवून त्याचे फोटोज कोलाज करून ते रोज पाठवायचे. हे सगळं काम होतं, हे सगळं प्लॅनिंग होतं. आणि त्यामध्ये त्या दिवशी आम्ही तिथे गेलो, खूप उशीर झाला आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं की आता सगळ्यांना असं वाटलं की त्या विहारामध्ये सोय होईल. खूप मोठं विहार होतं पण थोडं वॉशरूम खूप त्यांचं खाली होतं, त्याच्यामुळे ते दूर होतं. पण तिथेची परिस्थिती होती, आम्ही नुक्कड सभा घेतली आणि नुक्कड सभा घेताच कारण की 2-3 दिवसानंतर 14 एप्रिल होती. नुक्कड सभा घेताच सर नुक्कड सभा घेताय, आम्ही सगळे पत्रकं वगैरे वाटण्यात मग्न आहे आणि अशातच एक मोठी गाडी आली ज्याच्यामध्ये मोठे मोठे स्पीकर आले, मोठे मोठे डेक आले आणि जसे ते आले तसाच आपल्या समाजातला अनेक तरुण वर्ग, लहान मुलं मुली सगळे पळत त्या गाडीकडे गेले. सगळेच धावत पडत त्या गाडीकडे गेले, त्या गाडीवर चढून नाचायला लागले. ही परिस्थिती पाहिली, वाईटही वाटलं की आज आपण बाबासाहेबांचे विचारही ऐकायला तयार नाही. आजच्या हॉलची परिस्थिती अशीच आहे की आपण कारणं देतो की ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, त्याच्यामुळे नाही जायचं. आणि त्या दिवशीची परिस्थिती ती आठवली की त्या परिस्थितीतही बाबासाहेबांचे विचार ऐकायला कोणी तयार नाही, पण बाबासाहेब म्हणून डोक्यावर घ्यायला पूर्ण समाज तयार आहे. बाबासाहेबांच्या विरोधात कुठे काही झालं तर सगळेच्या सगळे जातील आणि जे करायचं ते पुढचं करतील आणि आपल्यालाच म्हणतील की तुम्ही काहीच का कसं केलं नाही. हाही आपलाच समाज आहे, तोही आपलाच समाज आहे. त्या दिवशी आम्ही अक्षरशः तिथनं म्हणजे सरांनी नुक्कड सभा आटोपती घेतली. रितेश सरांनी तिथे आम्ही जागृती जत्ता म्हणून डफवर गाणं सुद्धा आम्ही जे लोकप्रबोधन गीतं आहेत आपली भांगे मामांनी सांगितलेली ती गीतं सुद्धा आम्ही तिथे म्हटली होती. पण त्याचा काही उपयोग नाही. आम्ही तिथनं निघालो, लवकर तिथून निघून गेलो, तिथे राहिलं पण नाही. कारण त्यांनी सांगितलं की जवळजवळ हे जे प्रॅक्टिस आहे डीजेची ती 1 वाजेपर्यंत इथे चालेल, तर तुम्ही झोपणार कसे. तर आम्हाला तिथून निघावं लागलं. आणि बघा दुसऱ्याच ठिकाणी जिथं गेलो अपमानही होतो आणि मानही होतो. मान होतो तर तो आपल्यासारख्या काही कार्यकर्त्यांमुळे होतो. कारण जसं तिथे गेलो, सरकारी जे वसतिगृह असतात तिथे गेल्याबरोबरच आम्हाला तिथे रूम नाही असं सांगितलं गेलं होतं, परंतु तिथे गेल्याबरोबर काही 1-2 लोक होती, कार्यकर्ती होती, मान्यवर कांशीराम साहेबांपासूनचे त्यांनी कामं केलेले असे ते लोक होते. आणि तिथे आल्याबरोबर ते म्हणाले असं कसं भेटत नाही, कारण गाडीवर दिसत आहे चालता फिरता आंबेडकर मेळा. त्यांना लगेच क्लिक झालं की हे काम मान्यवर कांशीरामचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारेचं काम आहे. ते घेऊन गेले आणि आम्हाला जागा पण मिळाली. तर दोन्ही गोष्टी घडतात, मानही होतो, अपमानही होतो, संकटही येतात, वादळही येतात. म्हणजे अनेक ठिकाणी जागाच भेटली नाही म्हणून 2-3 तास आमचे वाया गेलेले आहेत.
जागाच भेटत नाही. तिथे आपला लोकांचा पैसा असतो तर आपण असा आवाढव्य खर्च सुद्धा करू शकत नाही. जिथे आपले कार्यकर्तेच नाही तिथे आपले राहण्याची आणि जेवणाची पण सोय नसते. ह्या गोष्टी स्वतःचीच तारीफ करण्याची नाही मित्र. हे आपल्याला पण माहिती असावं की हे काम इतकं सोपं नव्हतं जेव्हा त्या काळातही त्यांनी केलं. इतकं सोपं नव्हतं. आज ते थोडं सोपं आहे. आज आमच्याजवळ फोन आहे, आज थोडा बहुत पैसा आहे, आपला समाज आपल्या सोबत आहे. त्या काळात ते लोक एकटी होती. एकटी असूनही त्यांनी इतकं काम करून ठेवलं की आज आपण मोजून मोजून परेशान होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये किती असे आर्टिकल दिलेले आहे ज्यामुळे आपल्याला आज फायदा होतो आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दारं खुली केली. सार्वजनिक इतकी त्यांनी परिवर्तन करून ठेवली की त्याच्यामुळे आज आपल्याला एवढे बेनिफिट्स मिळालेले आहे. अनेक कार्य आज शाहू महाराजांची जेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये आपण जातो, कोल्हापूर संस्थानामध्ये पाहून आपले डोळे भरून येतात की काय त्या राजांनी त्यावेळेस करून ठेवलं. आणि त्याचा आपण म्हणू शकतो की एक निगेटिव्ह म्हणजे असं की तिथल्या लोकांना शाहू महाराजांनी इतकं सगळं देऊन टाकलं, सगळ्याच गोष्टी सुख सुविधा भेटल्या की त्यांना आज चळवळीची गरजही वाटत नाही. असंही तिथे थोडं बहुत जाणवते. तर आज आपली जास्त गरज आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पेरण्याची गरज होती त्या काळात. म्हणूनही मान्यवर कांशीराम साहेबांनी हा कार्यक्रम राबवला आणि आजही तो कार्यक्रम तेवढाच प्रासंगिक आहे, तेवढाच महत्त्वपूर्ण होता. मग कोणी करो ना करो आपल्याला करावं लागेल, कोणी येऊ ना येऊ आपल्याला जावं लागेल असं पद्धतीचं सर्वांनी ते ठाणलं. मग कोणी रितेश पाटील सर असो, त्यांचं सुप्रीम कोर्ट सोडून दिलं 2 महिने. मग रत्नपारखी सर त्यांनी सुट्ट्या टाकून टाकून ते आलेत आणि अतुल सर तर आहेतच. मग त्यांचं तब्येत खराब असो किंवा काही असो ते आमच्या सोबत प्रत्येक दिवस होते. मीच काही दिवस मध्ये काही घटना घडल्यामुळे मी नाही 2-4 दिवस देऊ शकली, परंतु प्रत्येक दिवस आम्ही अनुभवलेला आहे. आपल्या लोकांना आपली गरज आहे. लोक वाट बघत आहे की कोणीतरी पुढे येईल, कोणीतरी काम करेल, ही चळवळ पुढे जाईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, जे त्यांनी 24 सप्टेंबर 1944ला म्हणाले होते की आपलं उद्दिष्ट काय आहे ते नीटपणे लक्षात घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे. हे तुमच्या मनात ठसू द्या, तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आपण लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आपला लढाच नाही. या अंतकरणातील आमच्या अंतकरणातील आकांक्षा फार मोठ्या आहे. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. याला कृतीत उतरवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील. ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ नोकऱ्यांचा किंवा शिक्षणाचा काहीही उपयोग होणार नाही. आज आपण नोकरीच्या, शिक्षणाच्या, पैशाच्या अनेक म्हणजे आपण नाही, पूर्ण समाज, पूर्ण लोक आज त्याच्याच मागे धावत आहेत. नोकरी, शिक्षण, पाणी, पैसा, संपत्ती, घरं दारं, गाड्या, बंगले, याचं असं त्याचं तसं, कॉपी, सगळं असं चालू आहे. पण याच्यामध्ये, याही वातावरणामध्ये आपल्याला फुल्यांचा, शाहूंचा, बाबासाहेबांचा विचार जनमानसापर्यंत पेरावा लागेल. लोक अनेक म्हणतील की तुमचं काय अनेक कार्यक्रम असतात, मग आम्ही ह्यालाही याव का, मग आम्ही त्यालाही द्याव का. तर म्हणत त्याही काळामध्ये बाबासाहेबांनी ते काम केलं आणि सांगितलं की आपण सुद्धा कार्यक्रम म्हणजे मग त्या संमेलन असो, परिषदा असो, बैठका असो, त्या घेतच राहिल्या पाहिजे. कारण आपल्याला दिसते की जे वादळ आहे, जे अपोजिट वादळ आहे ते इतक्या जोरानं उठत आहे आणि तिथला प्रत्येक व्यक्ती, तिथला प्रत्येक शिपाई त्यांचा इतकी मेहनत आणि इतकं काम करत आहे. आणि आज आपण इथे फक्त ओरडतो नाही का की नाही ते वर गेले किंवा ते हे काम करत आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे हे आहे ते आहे. पण मान्यवर कांशीराम साहेबांनी ते सिद्धही करून दाखवलं की जर काम केलं, जर मेहनत केली, जर संघर्ष केला तर होऊ शकते. हे मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं. जर आपल्या मनामधला तो न्यूनगंड संपवला नाही, जर आपण तो संपवला नाही कुठेच, तर मग आपण हारलो असं समजूया.
पण जर वाटत असेल की होऊ शकते, आपण करू शकतो, आपण हे काम केलं, महाराष्ट्र फिरला, त्यापूर्वी विदर्भ फिरला, त्यापूर्वी 10 दिवस नागपूरचे फिरले, एवढं जर आपण केलेलं आहे, इथपर्यंत आणलेलं आहे, तर विचार करा की आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, आपण त्यांची औलाद आहोत, भीमा कोरेगावचा आपण वंशज आहोत. हे का विसरू आपण? हे काम न विसरता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आपण फक्त थोडंसं म्हणजे इतर जो समाज आहे, आपण ते इथे सगळेजण आलेलो आहे या कार्यक्रमासाठी, पण आपला जो समाज आहे या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करत आहे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही की जर आपण हे काम यशस्वीरित्या करू शकलो तर पुढची जनरेशन किंवा आपल्या पुढच्या समाजाची स्थिती किती चांगली असेल हा विचार करत नाही. आपण फक्त आजचा विचार करतो की माझं जीवन किती आहे, 30-40 वर्ष अजून जगेल, मग तेवढ्यापर्यंत जर आज मी जास्त काही केलं, तब्येता खराब झाल्या, काही झालं तर कसं होईल, एवढाच विचार आपण करू नये. आपण त्याच्या पुढचा विचार करावा की जर आपण हे काम पुढे नेलं तर बाबासाहेबांचं राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण होईल, शाहू महाराजांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं राहिलेलं अधुरं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, ही जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर दिलेली आहे. त्यांनी शेवट रडत रडत नानकचंद रक्तूंकडे हा संदेश दिलेला आहे, हा आपण कधीच विसरता कामा नये. आणि मला वाटते तो वाचूनही सांगितला आहे, पण तरी मला तो वाचून सांगायचा आहे जे बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते. आणि मग माझं मी वक्तव्य संपवते. मला माहिती आहे मी तुमच्या आणि जेवणाच्या मध्ये आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वपूर्ण जे संदेश आहे तो आपण निश्चितपणे इथे वाचलाच पाहिजे. ते म्हणतात की माझे लोक आपल्यासाठी आहे, माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक बनले पाहिजे अशी पाहण्याची माझी इच्छा होती. मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे, पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असे म्हणावं लागेल. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत. मला आता माझे लक्ष खेडापाड्यातल्या हजारो लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदलली नाही, पण मी आता माझे आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे. मला असेही वाटत होते की माझी सगळी पुस्तकं माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावी. बुद्ध अँड कार्ल मार्क्स, रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया अँड रिडल्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असह्य ठरत आहे. ही नुसती कल्पना सुद्धा मला भयंकर क्लेशदायक होते, कारण मी मेल्यावर दुसरं कोणीच हे पुस्तक प्रकाशित करू शकणार नाही. भावविवशतेने त्यांना माहीत होतं मी मेल्यावर याच्यानंतर हे पुस्तक होणार नाही प्रकाशित. भावविवशतेने त्यांना पार कोलमडून टाकले होते. मी मध्येच काहीतरी बोलणार होतो, हे नानकचंद रत्तू म्हणतात, तेवढ्यात तेच पुढे सांगू लागले, कोणीतरी पददलित वर्गातून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवजड जबाबदारी पत्करील अशी ही माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यांपुढे येत नाही. माझ्या ज्या सहकाऱ्यांबद्दल तेही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता, ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकामेकात भांडत आहे. त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचं दिसत नाही. हा देश आणि येथील लोक यांची मला आणखी काळ सेवा करायची संधी हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आणि पूर्वाग्रह पीडित आहेत तेच येथे जन्माला येणं पातक आहे. विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात मताशी न जुळणारे, प्रधानमंत्र्याच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती गाडत चाललाय हा देश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसच्या लोकांना नालायक म्हटलेलं आहे, विश्वासघातकी म्हटलेलं आहे.
कारण त्यांनी तेवढं काम केलं. ते काम केल्यानंतर ते काम पुढे जात नाही, कोणी नेणारही नाही, हा भरोसाही त्यांना दिसत नाही. तेव्हा ते आपल्याला काय म्हणतील? तर एका बापाने त्यांच्या लेकरांना नालायक म्हटलं होतं. पण जर आपल्याला वाटत असेल की त्यावेळेस तर आपण जिवंत नव्हतो, पण आज आपण जिवंत आहोत. त्यावेळेस बाबासाहेब नव्हते, आज त्यांची पुस्तकं आपल्याजवळ आहेत आणि त्या पुस्तकातला हा संदेश आपल्याजवळ जर आहे तर आपण वाट कोणाची पाहत आहोत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्याला सांगत आहेत की आपण नालायक आहोत, आपण काम करत नाही. तर आपल्याला बाबासाहेबांना सांगावं लागेल की बाबासाहेब आम्ही नालायक नाही, आम्ही तुमचं काम करत आहोत. आम्ही सुद्धा रात्रंदिवस याच विचारात आहोत. आम्ही सर्वजण जे मिळून, जो कोणी लग्न असो, वाढदिवस असो, कोणते कार्यक्रम असो, कोणता हिंदूंचा सण उत्सव, हे गुलामीचे प्रतीक, हे सगळं सोडून बाबासाहेब आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करतो आहे हे आपल्याला सांगावं लागेल. आणि यासाठी पहिले मनाची तयारी करावं लागेल, कारण बोलून होणार नाही, ते करून दाखवावं लागेल. आणि म्हणूनच आज हा जो चालता फिरता आंबेडकर मेळा आहे याची प्रासंगिक आजही गरज होती, आजही गरज आहे. आणि पुढेही जोपर्यंत बाबासाहेबांची ही जी उद्दिष्ट आहे की मला या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता आणायची आहे, या देशाला प्रबुद्ध भारत बनवायचा आहे आणि जातीविहीन समाजाची रचना करायची आहे आणि याचं देशाला शासक बनवायचं आहे, आपल्याला शासक बनवायचं आहे, ही स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसून चालणार नाही. मित्र, आपल्याला काम करत राहावं लागेल. आणि निश्चितपणे जेवढे लोक आहोत तेवढे लोक काम करू, तक्रार करणार नाही. कारण भांगे मामाचं एक गाणं आहे की तक्रार न करो भीमवालो, ये वक्त नहीं है लड़ने का. तक्रार न करो भीमवालो, ये वक्त नहीं है लड़ने का. आगे फौज खड़ी है दुश्मन की, तेरा प्रश्न है जीने मरने का, तेरा प्रश्न है जीने मरने का. तर आपण सर्वजण मिळून हे काम पुढे वाढूया. एवढं या ठिकाणी बोलून इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत.